खराचे रंगील कारनाम्यांचे 200 ते 250 व्हिडिओ, योनी पूजा, छातीला लावलेली मशीन अन बरंच काही. चाकणकर तटकरे दोघांनी अनामिका कापली, सोशल मीडियावरून फोटो हटवले. पत्रकारांच्या प्रश्नांवर संविधान आठवलं. तटकरे माणूस विषयापासून किती पळणार. खराचा एन्काउंटर होईल, नाहीतर अनेक व्हाईट कॉलरवाल्यांचा पर्दाफाश होईल. नेमकं घडलंय का? अशोक खराची जशी एप्स्टीन फाईल महाराष्ट्रात लॉन्च झाली आहे, तसे एक एक करून सगळे व्हाईट कॉलरवाले नेते सुद्धा आता शर्मेने मान खाली घालू लागलेत. एकनाथ शिंदेपासून श्रीकांत शिंदेपर्यंत अनेकांचे फोटोज व्हिडिओज बाहेर आलेले आहेत. रुपाली चाकणकरांचा राजीनामा पडला, त्यांनी त्यांची अनामिका कापली होती असा दावा जो होता तो सुषमा अंधारे यांनी केला होता. यामध्ये काही योनी पूजनाचे व्हिडिओ व्हायरल झालेत, त्याबद्दल मी सांगूही शकत नाही असं तिवारी यांनी म्हटलंय. दरम्यान नाशिकचा कथित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याच्या कारनाम्याचे केवळ 58 किंवा 100 व्हिडिओ नाही, तर 200 ते 250 व्हिडिओ आहेत असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील नेत्या संगीता तिवारी यांनी केला. आता या सगळ्या घडामोडींमध्ये अनेक चेहरे एक एक करून समोर येतील. दरम्यान मोठं षडयंत्र जे होतं ते अजित पवारांच्या विरोधात सुद्धा रचलं गेलं का? देवगिरी बंगल्याबाहेर करण्यात आलेली ती करणी आणि त्याचं कनेक्शन तटकरे चाकणकर व्हाया खरातपर्यंत पोहोचतं का, असा प्रश्न. सुनील तटकरेंना ज्यावेळी चाकणकरांच्या बाबत प्रश्न करण्यात आला, अशोक खरातच्या व्हिडिओंबाबत प्रश्न करण्यात आला आणि अशोक खरात आणि तुमच्या संबंध म्हणजे तटकरेंच्या संबंधांबाबत प्रश्न करण्यात आला, त्यावेळी संविधानाने मला बोलायचं नाही किंवा कुठे बोलायचं याचा अधिकार दिलेला आहे असं सांगत संविधान आठवलं आणि राजकारणात मात्र हे तंत्रमंत्र विद्यांचा प्रयोग करतात. तृप्ती देसाई यांनी दावा केलाय की अशोक खरातचा एन्काउंटर होईल, नाहीतर तो अनेक नेत्यांच्या कुंडल्या बाहेर काढू शकतो, अनेक व्हाईट कॉलरवाल्यांचा पर्दाफाश होऊ शकतो. आता या सगळ्या घडामोडींमध्ये एक तर गोष्ट निश्चित झाली आहे, जर आता बुरखा फाटणार असेल तर मग सगळ्याच नेत्यांच्या तोंडावरचा बुरखा फाटेल, नाहीतर खरोखरच यामध्ये अशोक खरातचा एन्काउंटर होऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं? अजित पवारांच्या अपघाताचं चाकणकर, तटकरे आणि खरात यांच्या संबंधाचं काही कनेक्शन आहे का? कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा. जय महाराष्ट्र.